सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांचे हिंदळेकर बंधूंकडून हार्दिक स्वागत. ही कथा आहे महाभारतातील पांडवांच्या वनवास काळात. महर्षी व्यास यांच्या सल्ल्यानुसार पांडवांनी कौरवांविरुद्ध युद्धाच्या तयारीला सुरुवात केली. त्यांनी अर्जुनास दिव्य अस्त्रांची प्राप्ती करून घेण्यास सांगितले. इंद्राने अर्जुनास सांगितले, प्रथम तू भगवान शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याकडून पाशुपतास्त्र प्राप्त करून घे. त्यानंतरच सर्व देव तुला दिव्य अस्त्र प्रदान करू शकतील. अर्जुनाने मनात शंकराची आराधना करायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तेव्हा मूक नावाचा राक्षस डुकराच्या रूपात अर्जुनावर चाल करून आला. अर्जुनाने त्यावर नेम धरून बाण सोडला. त्याच वेळी अजून एक बाण डुकराला लागला आणि तो डुकर मृत पावला. तो बाण होता एका भिल्लाचा. किरात रूपातील साक्षात भगवान शंकर अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी आले होते. अर्जुन किरातास म्हणाला, तुझी माझ्या सावजावर बाण चालवायची हिंमतच कशी झाली? किरात रूपातील भगवान शंकर म्हणाले, मी तुझ्या अगोदर त्या डुकराला लक्ष केलं होतं, त्यामुळे ते तुझं नाही तर माझं सावज आहे. सावजावरून अर्जुनाने किराताचे भांडण सुरू झाले. धनुर्विद्येचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. लढता लढता अर्जुन थकून खाली पडला. त्याने भगवान शंकरांच्या पिंडीस हार घातला आणि पुन्हा त्या किराताबरोबर लढायला तयार झाला. पण त्याने जो हार पिंडीला घातला होता तोच हार किराताच्या गळ्यात पाहून त्याला आश्चर्य वाटले. अर्जुनास समजून चुकले की किरात रूपात साक्षात भगवान शंकरच आपल्यासमोर उभे आहेत. अर्जुन त्यास नतमस्तक झाला. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. अर्जुनाने त्यांच्याजवळ दिव्य अशा पाशुपतास्त्राची मागणी केली. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यास ते दिव्य असे पाशुपतास्त्र प्रदान केले.